महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन झालेले आहे आणि 2 दिवस पुणे शहरातच मुक्काम असणार आहे। आता आपण पुण्यातील भवानी पेठ येथील निवडून द्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा मुक्काम असतो। आपण पाहू शकतो सकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची रांग आपल्याला पाहायला मिळते। भक्तांचा महासागर आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो मंदिर अगदी सुंदर पद्धतीने सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते। रंगीबेरंगी फुलांनी मंदिर सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते। रंगीबेरंगी रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच वर्षभरापासून वारकरी असू दे, पुणेकर असू दे, महाराष्ट्रातील सर्वच पुणेकर वाट बघत असतात, वारीची वाट बघत असतात। आणि आता आपण पाहू शकतो संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जे भक्त आहेत ते भक्तांचा महासागर मंदिरात आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो भक्तांचा महासागर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर कालच वारी पुण्यात देखील दाखल झालेली आहे आणि उद्या वारी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। सकाळपासूनच मंदिरात भक्तांचा महासागर आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच आपण पाहू शकतो भक्तिमय वातावरणात आपल्याला मंदिर सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तसंच या ठिकाणी सकाळपासूनच वेगवेगळे कार्यक्रम देखील होत आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अँकर।